सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली होती. प्रचाराला गेल्या 10 दिवसांपासून सुरुवात झाली होती. उमेदवारांनी घरोघरी जाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं आपला प्रचार केला. यामध्ये मंत्री, खासदार, आमदार यांच्या सभाही झाल्या. स्थानिक नेत्यांच्याही कॉर्नर सभा झाल्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मतदार राजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न महायुती आणि शिवशाहू विकास आघाडी अपक्ष उमेदवारांनी केला. इचलकरंजी महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी निवडणूक पार पडत असताना चांगल्या पद्धतीनं सर्वच राजकीय उमेदवारांनी प्रचाराचा चांगलाच धडाका लावला होता. ज्या उमेदवारांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून कधी समस्या जाणून घेतल्या नाहीत, त्या उमेदवारांनी मतदार राजाच्या घरी जाऊन मलाच मतदान करा, मीच किती श्रेष्ठ आहे असं आवाहन केलं आणि पुढील 5 वर्षात मी काय करणार असा अजेंडा प्रत्येक मतदार राजाला दिला. पण गेली कित्येक वर्ष शहराचे तेच प्रश्न, तीच समस्या कधी सुटली नाही. इचलकरंजी शहर हे एक रोल मॉडेल बनवावं अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे. पण इचलकरंजी जनतेला ना पाणी मिळतं, ना आरोग्य सेवा, नुसता आश्वासनाची खैरात मात्र मिळते. मतदार राजानं सुज्ञ होऊन मतदान करावं असं आवाहनही तज्ज्ञ नागरिकातून होऊ लागले. गल्लोगल्ली, चौकाचौकात गेल्या 10 दिवसांपासून उमेदवारांची प्रचारासाठी वर्दळ दिसत होती. भोंग्यांचा आवाज ऐकायला मिळत होता. आता तो आवाज काल संध्याकाळपासून बंद झालाय. आता छुप्या प्रचाराला उमेदवारांनी पसंती दिली आहे. घरोघरी जाऊन उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीनं प्रचार करतायत. तसंच जेवणावळीही काही पक्षांकडून दिली जाते. मतदार राजाला लक्ष्मी दर्शन देण्याचं काम सध्या सुरू झाले. त्यामुळं निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनानं अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांतून होऊ लागली आहे. प्रचार करत असताना हलगीचा आवाज, घोषणाबाजी, पॅम्पलेट वाटणं, कार्यकर्त्यांच्या गळ्यामध्ये मफलर, हातामध्ये बॅनर घेऊन प्रचाराचा जोरदार धडाका शहरात लागला होता. आता ते सगळं शांत झाल्यामुळं मतदार राजा कुणाला मतदान करणार आणि सत्ता कुणाच्या हातात देणार, पुढील 5 वर्ष इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये कुणाचा महापौर होणार, कुणाची सत्ता येणार, हे आता उद्याच्या मतपेटीमध्ये मतदार राजा आपला कौल देणार आहे. त्यामुळं इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक होत असताना चांगल्या पद्धतीनं पार पडत असताना दिसते. एकमेकांवर टीका करणं, आजी माजी आमदार, आजी माजी नगरसेवक यांच्यातील टीकाशस्त्र मतदार राजाला पाहायला मिळालं. काही ठिकाणी किरकोळ वादावादी वगळता प्रचार अतिशय शांततेत पार पडला. त्यामुळं इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की आहे. प्रचाराची सांगता होताच कार्यकर्त्यांनी आता मतदार राजाला भेटून मतदान कसं करायचं हे सांगू लागलेत. निवडणूक आयोगाकडून सध्या मतदान जनजागृती केली जाते. मतदानाचा हक्क बजावावा, मतदान हे श्रेष्ठ दान आहे असं आवाहन निवडणूक आयोगाकडून केलं जात आहे.